नमस्कार, मी गंगाधर कदम. आपला किनवट न्यूजमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात किनवट परिसरातील बातमी. प्रथमतः आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो की आजच्या एका सोशल मीडियाच्या माध्यमातून टाकलेल्या एका मेसेजवर या ठिकाणी आपण उपस्थित झाला. थोडस एका दुकानचं उद्घाटन होतं, त्यामुळे थोडासा पत्रकार परिषदेला उशीर झाला, त्याची दिलगिरी व्यक्त करतो. आज पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एवढाच आहे का हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, ज्यांना जीवाचं रान करून शिवसैनिकांनी, कार्यकर्त्यांनी आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघातील जनता जनार्दनांनी निवडून आणले, त्यांनी गद्दारी केली आणि ते एकनाथ शिंदेकडे गेलेले आहेत. या बाबतीमध्ये किनवट माहूर विधानसभा मतदारसंघामध्ये काही पत्रकारांचे फोन आले, काही सोशल मीडियावरच्या चर्चा आहेत, काही इंस्टाग्रामवर मी बघितलं की हे जाणार ते जाणार ते जाणार. खरं म्हणजे पत्रकार बांधवाला सांगतो, आम्ही म्हणजे कधी जाणारच नाही, कुठं आमचा जाण्याचा काही विषय येत नाही आणि कोणीही या ठिकाणी जाणार नाहीत. आता नगराध्यक्षा ताई पण या ठिकाणी आमच्या सोबतच होत्या, त्या आता वेळ असल्यामुळे लग्नाला गेलेल्या आहेत. कोणी या ठिकाणचा जाणार नाही. किनवट माहूर तालुक्यात कुठलाही कार्यकर्ता जाणार नाही, कुठला नगरसेवक जाणार नाही, कुठला नगराध्यक्ष जाणार नाही, कुठला माजी पदाधिकारी कोणी या ठिकाणी गद्दारासोबत जाणार नाही. हे पहिल्यांदा आपल्याला सिद्ध करतो आणि गद्दारांना आम्ही तुमच्या माध्यमातून आव्हान करतो की तुम्ही तुमची उमेदवारी काल जाहीर झाली, 6 जणांना धनुष्यबाण देण्याचं त्याने दाखवलेलं आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही जनतेचा विश्वासघात केलेला आहे, कार्यकर्त्यांचा विश्वासघात केलेला आहे, मातोश्रीचा, उद्धव साहेबांचा विश्वासघात केलेला आहे. तुमच्यामध्ये जर एवढी जर धम्मक असेल तर तुम्ही राजीनामा द्या. 6 जणांचा राजीनामा देणं होत नसेल तर किमान शॅम्पल म्हणून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा एक राजीनामा द्या आणि उद्या निवडणुकीला तुम्ही समोर जा. तुमची जनता जनार्दन काय हाल करल हे तुम्हाला दिसेल. उगा कोणत्या पोकळ घोषणा या ठिकाणी करू नये. राहिलेला विषय आहे की तुम्हीच चालले आणि तुम्ही बोलत आहात की आम्ही याला मारतो त्याला मारतो, आमच्यात धमक आहे. अरे तुमच्या धमक आहे तर माझं आव्हान आहे तुम्हाला की तुम्ही वायद जनजाची पोलीस सुरक्षा कशाला घेऊन येता, पोलिसांना कशाला आणता. काल अर्धापूरमध्ये जेव्हा त्यांना काही निदर्शने केले तर आमच्या कार्यकर्त्यावर 353 गुन्हे दाखल. माझं पोलीस बांधवांना आपल्या माध्यमातून आव्हान आहे की आमची लढाई तुमच्या विरोधामध्ये नाहीये, आम्ही तुमच्या विरोधामध्ये नाही, तुमचा आम्ही आदर करतो. तुम्ही आहे म्हणूनच या ठिकाणी समाज आहे, तुम्ही आहे म्हणून सगळेजण सुरक्षित आहे, त्यामुळे तुमच्यासोबत आमची लढाई नाही. तुम्ही या ठिकाणी समोर येऊ नका, अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करू नका. आज सत्ता त्यांची आहे, उद्या कदाचित बदल होऊ शकते. त्यामुळे आम्ही कळकळीची आपल्या माध्यमातून विनंती करतो की पोलिसांनी याच्यामध्ये समोर येऊ नये आणि नागेश पाटलामध्ये जर एवढी धमक असेल तर त्यांनी वाय दर्जाची सुरक्षा करावी, बाजूला करावी, कुठल्याही पोलिसांना सोबत घ्यायचं नाही आणि या मग तुम्ही या, आम्ही पाहू. परंतु मी तुम्हाला सांगतो किनवट माहूर मतदारसंघात त्यांना पाय ठेवू देणार नाही. ज्या दिवशी ते पाय ठेवतील त्या दिवशी त्याचे विपरीत परिणाम त्यांना भोगावे लागेल. आमचं तुम्हाला पुन्हा आव्हान या ठिकाणी आहे, कारण आम्ही आहोत जखमी शेर, जखमी शेर कुछ भी कर सकते हैं. ज्यामुळे आमचं आव्हान आहे, तुम्हाला जर खरंच या शिवसैनिकांची कदर असेल, जनता जनार्दनाची कदर असेल तर तुम्ही या ठिकाणी येऊ नका आणि तुम्हाला यायचंच असेल तर निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी या, अशी मी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला चॅलेंज या ठिकाणी देत आहे. याबद्दल मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की याची एक विरोधक म्हणून, एक विरोधी पक्षाची भूमिका म्हणून या ठिकाणी आम्ही निभावत आहोत. असं काही नसते. किनवट तालुक्यामध्ये आपण पाहिलं की किनवट शहरातलं वातावरण तुम्ही पाहिलं सगळ्या पत्रकारांनी की सुरुवातीला असं होतं की भारतीय जनता पार्टीचा एबी फॉर्म म्हणजेच विजय, नाही तर दुसऱ्याचा विजयच होणार नाही, म्हणून सगळ्या लोकांचा लोंढा त्यांच्याकडे गेले आणि जनता जनार्दनाने या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा नगराध्यक्ष दिला. या ठिकाणी 5 आम्हाला नगरसेवक या ठिकाणी दिलेत आणि सत्ता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आमची दिली आहे. त्यामुळे जनता जनार्दन हे कधी काय करेल याचा काही नेम नाही. त्यामुळे आजही माझं आव्हान आहे नागेश पाटलाला की तुम्ही राजीनामा द्या आणि निवडणुकीला समोर जा. एवढे माझं या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगणं आहे. बाकी कोणाला काही
परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किनवट न्यूज. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा.